नमस्ते. आपण पाहतोय की मीना नदीला जो हा पूर आलाय, पूर नाही तर हा महापूर आहे. वडदला त्या ठिकाणी पाणी सोडलंय आणि अतिवृष्टीचा जो इशारा दिलाय, गेले 3 ते 4 दिवस सततचा सारखा पाऊस आणि रात्रंदिवस खरं तर पाऊस सुरू आहे. आणि आपण पाहतो मीना नदीला हा जो पूर आलाय, याच्यामुळं हा नेवकर जो पूल आहे, जो वारुवाडी नारायणकडे जो जोडतो, शाळेवर त्या ठिकाणी विद्यार्थी अनेक जण ये जा करतात. तो नेवकर पूल पूर्ण तुटून गेला आहे. इथं मानेंचं जे घर आहे ते पण त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालं आहे. माझ्या निमित्तानं तहसीलदार साहेबांना विनंती राहील, नदीकाठची जी गावं आहेत यांना खरं तर सतर्कतेचा इशारा देऊन ज्यांचं काही नुकसान झाले त्याचं त्या ठिकाणी पंचनामा करावा. पण तत्पूर्वी सगळ्या नागरिकांनी खरं तर काळजी घ्यावी. नदीकडची जी काय पुढची जी गावं आहेत आणि नारायणगावकरांनी विशेषतः वारुवाडीकर असेल यांनी त्या ठिकाणी आपली काळजी घ्यावी ही मनापासून विनंती. कृपया नेवकर पुलाच्या बाजूने किंवा वारुवाडी ग्रामपंचायत बाजूने कोणी येऊ नका, ही आमची कळकळीची विनंती. थांब रे बाबा, पुढे नको जाऊ. सारखं पुढे आले गाडी. हो, गाडी निघणार नाही बरं का पुढून. नमस्ते. आपण आहोत वारुवाडी गावामध्ये. आपण पाहतोय की मीना नदीला जो पूर आला आहे त्याच्यामुळं जे नदीकाठची जी गावं आहे, जी घरं आहेत, हे सारिका माने यांचं घर आहे. आणि आपण पाहतो की पूर्ण घर उद्ध्वस्त झालं आहे. आणि नशीब त्यांच्या त्या आजी त्या ठिकाणी बचावल्यात. आजी पण या घरामध्ये होत्या आणि आजींना सुखरूप त्या ठिकाणी बाहेर काढले. परंतु या घराचं पूर्णपणे नुकसान झालं आहे. माझ्या निमित्तानं तहसीलदार साहेबांना विनंती राहील, अशी नदीकाठची जी काही गावं आहेत, जी घरं आहेत, ज्यांचे काय आता नुकसान झाले, त्यांचं त्या ठिकाणी पंचनामा करून त्यांना योग्य ते त्या ठिकाणी भरपाई मिळेल. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.